तुम्ही पाहतात महाराष्ट्र जीवन न्यूज। आज मी RCC या क्लासेसमध्ये आहे, ज्या क्लासेसने संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये लातूर पॅटर्नची एक वेगळी ओळख निर्माण करून दिली। आज थांबण्याचं इथं कारण असं आहे की आज RCC रिपीटर्स बॅचेससाठी स्कॉलरशिपची एक्झाम इथं संपन्न होत आहे। या RCCचे जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 10 ब्रँचेस आहेत, त्या 10ही ब्रँचेसला आजच्या तारखेला ही स्कॉलरशिप एक्झाम संपन्न होत आहे। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्याला नेहमीच वाटत असतो की जशा पद्धतीने क्लासेसची संख्या वाढते आणि क्लासेसमध्ये मोठमोठ्या फीस असतात, विद्यार्थ्यांना ते परवडत नाही, अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी कसं शिकायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो। तर मला वाटते की ही स्कॉलरशिपची एक्झाम त्या प्रश्नाला उत्तर आहे असं मला वाटते। आणि ज्यांच्या माइंडमधून, ज्यांच्या कल्पनेतून हे सगळं साकार झाले तर ते प्राध्यापक मोटेगावकर सर आपल्यासोबत या ठिकाणी आहेत। सर, काय सांगाल एकंदरीत अशा पद्धतीच्या एक्झाम्स हा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीचा फायदा देतात? सर्वप्रथम आपल्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार। खूप चांगला आपण प्रश्न विचारलात, कारण आमची एकच इच्छा आहे की कुठलाही विद्यार्थी म्हणजे फीसमुळं त्याचं शिक्षण बंद नाही झालं पाहिजे। गरीब होतकरू हुशार विद्यार्थ्यांना की त्याच्या शिक्षणामध्ये आपला हातभार लागावा याच्या मागचा हेतू आणि त्याच्या जीवनात लखप्रकाश व्हावा म्हणून आम्ही RCC सेट एक्झाम, जे महाराष्ट्रात 10 ब्रांचेस आहेत, त्या 10ही ब्रांचवर आम्ही सेट एक्झाम राबवत आहोत आणि याला पालकांचा उत्तुंड प्रतिसाद आहे। त्याबद्दल मी सर्वप्रथम सगळ्या पालकांचे, विद्यार्थ्यांचे आभार मानतो। आपण हा जो प्रतिसाद दिला, मी सगळ्यांना आणखी वचनही देतो की आम्ही म्हणजे आमचं चालावं म्हणून, आमचं पोट भरावं किंवा आमचा क्लास चालावा म्हणून आम्ही तुमच्या पाल्यावर कुठलाही नवीन प्रयोग करणार नाही। मागच्या 23 वर्षापासून मी सिद्ध करून दाखवलं आहे, तोच आम्ही पॅटर्न राबवूत। तर मागच्या 23 वर्षापासून महाराष्ट्रात RCC नंबर 1 रिझल्ट देत आहे। तेच टीचर्स, त्याच नोट्स आम्ही 10ही ब्रांचेसवर आपल्या ज्या आहेत, लातूरला ज्या नोट्स असतात त्या सर्व ब्रांचेसवर आम्ही वापरतो। त्याच एक्झाम पेपर, त्याच DPP, त्याच सगळ्या गोष्टी ज्या एज्युकेशन असतात ते वापरत असतो। मी तुम्हाला सांगू इच्छितो आहे तर पालकांनी निश्चिंत 100% त्यांच्या जो, कारण मला विश्वास आहे, कारण मला माहीत आहे की पालकांची एक माफक अपेक्षा असते। मी खूप कष्टाने शिकलो, मी खूप कष्ट करतो किंवा कष्टाने शिकलो, पण माझ्या लेकराला तसे कष्ट नाही झाले पाहिजे, माझ्या लेकरा जीवनात क्रांती झाली पाहिजे, ही माफक अपेक्षा मला माहिती आहे। कारण मला माहिती आहे माझ्या वडिलांनी मला किती कष्टातून शिकवलं आहे। सर, पुढचा प्रश्न असा आहे की आता जे रिपीटर विद्यार्थी आता करत आहेत तर त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? कारण त्यांची एकदा बॅच झालेली आहे, एकदा त्यांनी एक्झाम देऊन एक्झामला सामोरं गेलेले आहेत, परत एकदा त्यांना कसं एका 2-3 वाक्यामध्ये मोटिवेट करा? बापरे, खूप चांगला प्रश्न आहे आणि तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला। कारण मी विद्यार्थ्यांना सांगतोय, फक्त पालकांच्या दबावामुळं रिपीट करत असाल करू नका। मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो आहे की जर बघा, ज्या विद्यार्थ्याला वाटते की नाही आता मी खूप केलं होतं मागच्या वर्षी, नीट 2025ला पेपर फिजिक्स खूप आपलातून पडला होता, त्यामुळे मला असं वाटतं एक चान्स घ्यायला हरकत नाही, पण ज्याला वाटतं नाही मी खूप केलं होतं, मी करू शकत नाही, अशा रिपीट करू नये। रिपीट कोण करावं? की ज्याला असं वाटतं मी खूप करणार आहे, मी मागच्या थोडा कमी पडलो, मी जीवाचं रान करणार आहे, खूप मेहनत करणार आहे, मी एकही क्लास बुडवणार नाही, एकही एक्झाम बुडवणार नाही, प्रत्येक एक्झाम झालं पेपरचं ॲनालिसिस करणार आहे, प्रत्येक डाऊट्स मी सरांकडून सॉल्व्ह करून घेणार आहे, एकही मनात डाऊट ठेवणार नाही, मी खूप केअरफुली पुढचे 4 ते 5 महिने मी जीवाचं रान करणार आहे, मी नीट क्रॅक करून दाखवतोच, माझ्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करून दाखवतो, याच्यामध्ये ही अशी ऊर्जा असेल तरी मात्र 100% रिपीट करावं असं मला वाटतं। इथं सरांनी सांगितलेलं आहे की ज्यांच्यामध्ये ऊर्जा आहे, कारण अपयशी यशाची पहिली पायरी आहे सर, आपण नेहमी ऐकतो, तर ते जर प्रत्यक्षात उतरवायचं असेल आणि जर विद्यार्थ्याच्या मनात असेल तरच तुम्ही करायला हवं असं म्हणतायत। सरांनी सांगितलेलं, विद्यार्थ्यांना केलेलं मार्गदर्शन हे लाखो विद्यार्थ्यांच्या अनुभवातून आलेलं आहे। कारण सर दरवर्षी लाखोच्या संख्येनं विद्यार्थी सरांच्या जवळून जात असतात, मग ते काही यशस्वी होतात, काही प्रमाणामध्ये काही विद्यार्थी यशस्वी होत नाहीत, परंतु त्यांना सुद्धा एक यशाचा मार्ग दाखवण्याचं काम सर नेहमी करत असतात। तुम्ही महाराष्ट्रातून ज्याही ठिकाणून हे अपडेट पाहत असाल, दुसऱ्या विद्यार्थ्यांना, दुसऱ्या पालकांना शेअर करा, जेणेकरून ज्यांना याबद्दलची माहिती नसेल तर या एक्झामविषयी, या RCC क्लासविषयी जास्तीत जास्त पालकांना, विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस होईल, यासाठी ही बातमी शेअर करायला मात्र। नाव असावरी आबासाहेब गायकवाड, मी सोलापूर ची रहिवासी आहे। अजून अगोदर मी ऑनलाईन प्रिपरेशन केलं, त्यांचं जे पेपरचं पॅटर्न आहे, लेवल आहे, ते खूप एकदम म्हणजे चांगलं आहे, नीटच्या ओरिएंटेड आहे एकदम। फक्त ह्या वर्षी फिजिक्स थोडंसं टफ आलतं, पण रिपीट केल्यावर अजून म्हणजे त्यात त्यांनी खूप सारे वेगवेगळे ट्रॅक वगैरे लावणार आहेत ह्या वर्षी। स्कॉलरशिप एक्झाम होती, पेपरचा पॅटर्न खूप एकदम नीट ओरिएंटेड होता, म्हणजे यावर्षी जसं नीटचं पेपर आलं होतं लेंदी, एकदम तसाच काढलेला, छान होतं।